तुम्हालाही घरापासून सतत दूर राहावं लागतं का? किंवा सारखं-सारखं शिफ्टिंग करावं लागतंय आणि त्यामुळे आजूबाजूचं वातावरण बदलतंय, मित्र-मैत्रिणी बदलत आहेत. एक फिक्स अशी दिनचर्या सेट होत नाहीये. आई-वडिलांशी, भावंडांशी अटॅचमेंट जास्त असल्यामुळं दूर गेलं की उदास वाटतं. कशाची तरी भीती जाणवते, मनावर सतत दडपण जाणवतं, सारं काही नकोसं वाटू लागतं. मग यावर उपाय काहीच नाहीये का? असंच किती दिवस राहायचं? सगळं सविस्तर बोलूयात. पण त्याआधी नमस्कार मंडळी. मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बोलत असतो. मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका सुद्धा. जर तुम्हाला आपल्या अनेक WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल, अगदी मोफत, तर खाली कमेंट बॉक्समध्ये मी काही लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून तुम्ही आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. आता हा जो आपल्याला त्रास होतोय, या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे स्वीकार. जेव्हा आपण आहे ती परिस्थिती स्वीकारतो, तेव्हा धैर्यशील राहणं, लढा देणं आणि सतत आनंदाने पुढे जात राहणं सोपं जातं. बरं मग आता स्वीकारायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर मनातले सगळे का, किंतु, जर, तर, पण सगळं काढून टाकायचं. इथे असते तर, तिथे गेले तर, आता ते इकडे येऊ शकले तर, अशी अनेक वाक्य जी आपण स्वतःशी बोलत असतो, त्या वाक्यांना एंटरटेन करायचं बंद करायचं. त्या प्रश्नांकडे नुसताच पाहायचं आणि शांत राहायचं. जी जशी परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे, जे जसं घर किंवा जसं राहण्याचं ठिकाण आपलं आहे, ते आपल्याला आवडत नाहीये, मान्य आहे. पण तरीही स्वतःला सांगायचं, की "हो, मला मान्य आहे, की तुला हे सगळं काय चाललंय हे आवडत नाहीये. हे स्वीकारायला तुला थोडासा वेळ लागणार आहे. पण हे स्वीकारता आलं तरच तुला मार्ग दिसणार आहेत." तर मग हे स्वीकारण्यासाठी आणखी एक पद्धत म्हणजे दुसरी गोष्ट. आहे त्या परिस्थितीवरती, आहे त्या वातावरणावरती सतत प्रेम करणं. आता सतत फिरावं लागणार आहे, सतत जागा बदलाव्या लागणार आहेत, तर सतत त्या जागांवरती प्रेम करत राहणं. बऱ्याचदा आपण माहेरी जातो, सासरी जातो, आपापल्या घरी येतो म्हणजे जे मेट्रो सिटीजमध्ये नोकरी करत असतात, त्यांना सासरीही पळावं लागतं, माहेरीही पळावं लागतं. तिन्ही ठिकाणी तिन्ही वेगवेगळे रोल्स असतात आणि त्यात मग जर ऑफिसचं काम असेल किंवा घर सारखं सेट करणे असेल, या सगळ्या गोष्टींचं बर्डन यायला लागतं आणि मग असं वाटायला लागतं, की "अरे यार नको हे सगळं कधी थांबणार?" मग अशा वेळेला आहे त्या वेळेला, आहे त्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती प्रेम करणं खूप गरजेचं असतं. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितींना, आपण सध्या ज्या घरामध्ये जाणार आहोत किंवा आहोत, त्या घराला प्रेमानं, मायेनं सांगणं, की "मी जोपर्यंत इथं आहे, तोपर्यंत मला तुझ्या कुशीत घे. मला तू जवळ घे आणि मला खूप ऊर्जा दे, मला बळ दे. माझ्यावरती ज्या काही परिस्थिती येणार आहेत, इथे असताना ज्या काही अडचणी मला येणार आहेत, त्यातून मला बाहेर काढ, त्यातून मला मार्ग दाखव." हे आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना सांगायचं, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंशी बोलायचं, एक अटॅचमेंट तयार करायची. नुसतंच वर-वर राहायचं नाही, तर तिथे राहत असताना सगळ्या गोष्टींशी अटॅच व्हायचं. अर्थात तिथली अटॅचमेंट दुसरीकडे गेल्यानंतर त्रास देईल का? तर नाही असं वाटू शकतं. पण जेव्हा आपण दुसरीकडे जाणार आहोत, त्यावेळेला लगेच हे सगळं विसरून तिथल्या गोष्टींशी अटॅच व्हायचं. म्हणजे सगळं एक्सेप्ट करायचं, स्वीकारायचं आणि प्रत्येक ठिकाणी ही अशी अटॅचमेंट आपण वाढवत गेल्यानंतर आपल्यामधले आपल्याकडे असणाऱ्या आठवणी देखील वाढत जाणार आहेत. कारण तिथं गेल्यानंतर तिथली तिथली घरं, तिथली माणसं, तिथल्या भोवतालची परिस्थिती आपल्याला ऊर्जा देणार आहे. ती परिस्थिती आपल्यावरती प्रेम करण्यासाठी पूरक असणार आहे. ती असण्यासाठी आपण त्या परिस्थितीला सांगणार आहोत, की तुला मला साथ द्यायची आहे. अनेक वेगवेगळे कॉर्नर तिथे डेकोरेट करा. खूप जास्त वेळ नसेल, तरीही छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. काही विशिष्ट जागा बनवा स्वतःसाठी, जिथे बसून मस्त चहा घ्यायचा किंवा मस्त गाणं ऐकायचं किंवा मस्त मैत्रिणीशी गप्पा मारायच्या किंवा काहीतरी लिखाण करायचं. काहीतरी आठवणी आठवायच्या. वेगवेगळे स्पेशल कॉर्नर्स तुमचे तयार करा. तिथं रमा.
दैव आपल्याला संधी देत असतं. फक्त ती संधी आपल्याला शोधता यायला हवी. जर आपल्याकडे संधी असेल आज, की अनेक ठिकाणी आपल्याला फिरता येतंय, बाहेर पडता येतंय, तर तिथे जाऊन उदास आणि डिप्रेस्ड बसण्यात अर्थ नाहीये. तर तिथल्या गोष्टी, तिथलं कल्चर एक्सप्लोर करण्याची गरज आहे. तिथल्या वस्तूंना आपलंसं करून घेण्याची गरज आहे आणि त्या वस्तूंनाही सांगायचं आहे, की तुम्हीही मला आपलंसं करून घ्या. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करून घेणं ही एक कला आहे, जी आपण शिकायला हवी. आपण जिथे आहोत, जसे आहोत, तिथं एक सकारात्मक वलय आपलं रक्षण करतंय, हे स्वतःला सांगायचं. याची सतत स्वतःला जाणीव करून द्यायची, की काहीतरी आहे, परमेश्वराची शक्ती आहे, जी माझं रक्षण करतीये, जी मला मार्ग दाखवतीये. ज्या काही सिच्युएशन्समधून मी आज जात आहे, त्या सिच्युएशन्स मला एका वेगळ्या विशिष्ट सकारात्मक ठिकाणी घेऊन जात आहेत. मला माझ्या ध्येयापर्यंत घेऊन जात आहेत. असे भाव निर्माण करून आपण अनेक परिस्थितींमध्ये, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शांतपणे राहू शकतो, कम्फर्टेबली राहू शकतो. तिसरी गोष्ट, एक्सप्लोर करायला शिका. आत्ताच मी म्हणाले, की तिथलं कल्चर एक्सप्लोर करायचं, तिथल्या ठिकाणी फिरायचं, हे आपण करतच नाही. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपण हे विसरून जातो, की आपल्या आजूबाजूला किती छान गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा पुरेपूर वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. हो, मन कुठेतरी वेगळीकडे अडकलंय, पण त्या अडकलेल्या मनाला घेऊन तसंच आपल्याला जगायचं आहे, तसंच आपल्याला फिरायचंय, तसंच एक्सप्लोर करायचंय. स्वतःला एक्सप्लोर करा, वेगवेगळ्या ठिकाणांना एक्सप्लोर करा, आजूबाजूला नजर टाका. फार दूरवर जरी जाता येत नसेल तरी छोटी-छोटी झाडं आजूबाजूला असतात, गार्डन्स असतात, बगीचे असतात. अनेक गोष्टी आजूबाजूला असतात, कॅफे असतात, शॉपिंग मॉल्स असतात. तिथे जा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा, तिथे बसा, तिथं लिखाण करा. बघा आजूबाजूला काय दिसतंय, काय दिसतंय त्याबद्दल लिहा. तुम्ही काय शिकताय त्याबद्दल लिहा. तिथल्या लोकांशी बोला, भेटा, त्यांना समजून घ्या, त्यांचं कल्चर जाणून घ्या. वेगवेगळे आर्टिकल्स तुम्ही यावरती लिहू शकता. हे अनुभव अनुभवायचे असतात. अनुभव अनुभवल्याशिवाय येत नाहीत. ते आपल्याला बोलावत असतात आणि आपण तसेच एका ठिकाणी स्तब्ध राहिलेलो असतो. आपण तसेच पडून राहिलेलो असतो. पुढे जातच नाही आहोत आपण आपल्या आयुष्यात. पुढे जाण्यासाठी, सतत काहीतरी करण्यासाठी, शिकण्यासाठी एक्सप्लोर करण्याची गरज आहे. स्वतःला ज्यावेळेला आपण या निसर्गाशी कनेक्ट करणार आहोत, त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा आपल्यामध्ये येणार आहे, जी नैराश्यावरती मात करायला मदत करणार आहे. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ती आपल्याला मदत करणार आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता. तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करू शकता आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पष्ट होत जाणार आहेत. त्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपला पॅटर्न समजून घ्यायचा. आपला पॅटर्न काय आहे? आपल्याला काय आवडतं? जर आपल्याला आपला पॅटर्नच माहिती नसेल, तर आपण कितीही वर्ष जगलो तरी ते अर्थहीन आयुष्य घेऊन काहीच उपयोग नाहीये ना. त्यामुळे आपला पॅटर्न समजून घेऊयात. आजूबाजूला होणारे बदल ओळखता आले पाहिजेत, स्वीकारता आले पाहिजेत, ते टिपता आले पाहिजेत. आयुष्यरूपी संघर्षांच्या कारणांना संपवता आलं पाहिजे. हे जमलं, की नक्की आपण एक आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगू शकणार आहोत. काय बाबा माझा पॅटर्न आहे? मला काय आवडतं? कोणती गोष्ट मला आनंद देते? ती गोष्ट मी आज दिवसभरामध्ये केली का? मला नुसताच एका ठिकाणी बसून राहायला आवडतं का मला सतत फिरायला आवडतं? माझं खाणं-पिणं कसं असलं पाहिजे? माझ्या झोपेच्या वेळा काय असल्या पाहिजेत? माझा एक पॅटर्न काय आहे? माझ्या भावना कशा आहेत? काय केल्यामुळे मला त्रास होतो? काय न केल्यामुळे मला त्रास होतो? या सगळ्या गोष्टी स्वतःबद्दल जाणून घ्या आणि त्या गोष्टी कुठेतरी लिहायला सुरुवात करा. लिहून आपण इतके स्वतःच्या जवळ जातो ना, आता लिहायचं काय, कसं हे सगळं आपण आपल्या वेगवेगळ्या कार्यशाळांमधून तुमच्याकडून करून घेतच असतो. खाली मी WhatsApp जे ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकवरती जर तुम्ही जॉइन झालात, तर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या आपल्या कार्यशाळांची माहिती मिळणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचं तुम्ही पण लिहायला सुरुवात करा. तुमच्या भावना काय आहेत? तुम्हाला काय वाटतंय? हे स्वतःला जितके तुम्ही प्रश्न विचारणार आहात, तितकं तुम्ही स्वतःचं पॅटर्न जाणून घेऊ शकणार आहात. आणि त्या पॅटर्नला धरून जेव्हा आपण चालायला लागतो, पूर्णपणे सर्वांगीण जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो, त्यावेळेला बघा हा पॅटर्नच आपल्याला मदत करतो एका नवीन आनंदी आयुष्याकडे वाटचाल करण्यासाठी. आणि म्हणून पॅटर्न समजून घेतला, की अनेक आव्हानांवरती मात करणं, आव्हानांना स्वीकारणं, तटस्थपणे, खंबीरपणे या गोष्टींना सामोरे जाणं सोपं होतं. ते पॅटर्नच आपल्याला मदत करतात. ही 5वी गोष्ट, हलकं-फुलकं आयुष्य जगा. अनेक लोकांच्या संपर्कात राहूयात, अनेक नवनवीन कार्य करत राहूयात
आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत, त्या परिस्थितीमध्ये अनेक लोक आहेत आणि त्या लोकांना यातून बाहेर पडण्यासाठी आधी आपण स्वतःवरती काहीतरी प्रयोग केले पाहिजेत आणि मग आपण त्यात यशस्वी ठरलो, तर आपण इतरांनाही हे अनुभव सांगणार आहोत. त्यांनाही यातून बाहेर काढणार आहोत आणि हे असं हलकं-फुलकं, सोपं, साधं जगणं पण खूप वेगळं वाटणारं, खूप वेगळे अनुभव देणारं आहे. इतरांवरती न अवलंबून राहता आपले उपचार आपणच करायचे आहेत. आपलं हास्य आपणच फुलवायचं आहे. अनेक हास्यास्पद सीरीज, मालिका आपण पाहू शकतो, सिनेमा आपण पाहू शकतो. अनेक गोष्टी आपण करू शकतो, ज्या आपल्याला आनंद देणार आहेत. हे हलकं-फुलकं जगणं कुठेतरी मिस होतंय. सततची गडबड, सततची धावपळ, हे करायचंय, ते करायचंय, इथं जायचंय, तिथं जायचंय, हा ताण, तो ताण, आर्थिक नियोजन, घराचं नियोजन, अभ्यासाचं नियोजन, तब्येतीचं नियोजन, ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी निवांतपणा, हलका-फुलकापणा निघून गेलाय आणि ते हलकं-फुलकं जगणं आपण कुठेतरी पुन्हा एकदा स्वतःमध्ये आणलं पाहिजे. तो अवेअरनेस, ती जागरूकता आपण प्रत्येक क्षणामध्ये ठेवली पाहिजे. जेणेकरून आपण अगदी शांत, लयदार, मस्त, निवांत आयुष्य जगू शकू. बरं ही जागरूकता स्वतःमध्ये कशी आणायची? हा अवेअरनेस स्वतःमध्ये कसा आणायचा? यावरतीच मागचा व्हिडिओ केला होता आणि तो जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पहा. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता आणि खूप प्रेम. पुन्हा भेटेन अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.